सावनी, एक गोष्ट तर राहिलीच. कुठली गोष्ट? अगं तू ते एवढं प्लास्टर लावून फिरतेस, त्याच्यावर सह्या नको का व्हायला? ऑटोग्राफ्स नकोत का मोठमोठ्या लोकांचे? म्हणजे कोणाचे? तुझे ऑटोग्राफ? सवाल. मग कर की. थांब, आई मार्कर दे. मला मान्य आहे की ड्रग्समुळे आपल्या सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं. आपण स्वतःसाठी अनोळखी झालो. जे लोक आपल्याला ओळखत होते त्यांच्यासाठी आपण अनोळखी झालो. आपलं एक वेगळं रूप त्यांना दिसतं. थोडक्यात काय तर आपलं पूर्ण आयुष्य बदललं. पण गाईज, हा बदल टेम्पररी आहे. आपल्याला आपल्यातला सैनिक मोठा करायचा आहे की शत्रू, हे आपल्या हातात. जसं आपलं आयुष्य काल वाईट गोष्टींमुळे बदललं, तसं आज ते चांगल्या गोष्टींसाठी बदलेल. गाईज, रिमेंबर, अ थिंग दॅट डज नॉट ब्रेक यू चेंजेस यू. आपण ड्रग्सच्या आहारी गेलो,
त्यामुळे नकळत आपल्या शरीरावर, मनावर त्या सगळ्याचा परिणाम झाला. म्हणजेच आपण अजूनही यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. माझी आई म्हणते की ही आपलीच आपल्याशी असलेली लढाई आहे, ज्यात सैनिकही आपणच आहोत आणि आपले शत्रूही आपणच. आता आपल्यातला सैनिक मोठा करायचा की शत्रू, हे आपल्यालाच ठरवायला हवं. थँक्यू सो मच गाईज. भेटूया मग नेक्स्ट वीक. थँक्यू. बाय बाय. सावनी, हा, यू आर एन इन्स्पिरेशन टू अस. तू स्वतःला ज्या प्रकारे यातून बाहेर काढलंय ना, ते कमाल आहे. बाय द वे, आय एम हॅपी टू शेअर दिस. आज 22 दिवस झालेत आणि मी ड्रग्सला हात पण नाही लावला. वाव, दॅट्स ग्रेट. इट वॉज नाईस मीटिंग यू. आपण पुढच्या आठवड्यात भेटतोय ना? ऑफकोर्स. पण मी जरा प्लॅन करत होते की आपलं एक सेशन मुंबई बाहेर जरा करूया, म्हणजे कसं सगळ्यांनाच थोडा चेंज मिळेल. पण आय लेट यू नो. ग्रेट. कळव मग. हॅव अ ग्रेट डे. यू टू. बाय. साऊ, आई, अगं इथे काय करतेस तू? मला वाटलं तुझं झालं असेल तर तुला कॉलेजला सोडते. मी स्कूटी आणली होती. आई, हे सारखं असं माझ्या बरोबर असण्याची किती वेगवेगळी कारणं शोधून काढणार आहेस? असं सतत थोडी तू माझ्या मागे मागे येऊ शकतेस. मी बरी झाली आता. आयुष्यभर थोडी तुला असं माझ्या सोबत येता येणार आहे. आय हॅव टू बी ऑन माय ओन. म्हणून मी आज स्कूटी घेऊन आले. मी बाबालाही सांगितलं होतं. तेच तर ना, अजूनही तुम्ही दोघं आपापसातच बोलताय. मला तुमच्या टीम मध्ये घेतच नाही. ए आई, प्लीज असं काहीतरी विचार नको करूस. बर ठीक आहे. काय करणार आहेस आता? कॉलेजला जाऊन एक्झामचा फॉर्म भरेल आणि मग डॉक्टर नीलांजनाला भेटेल आणि मग तिथून घरीच येईन डिरेक्टली. ठीक आहे, काळजी घे. हा, तू हेल्मेट नाही आणलंयस? आणलंय. ते घाल मग आणि खाऊन घे काहीतरी. आणि मला हो ग माते, किती डोकं खाते. तू सावनी मिरजकर ना? मी समीर सुर्वेची आई. अच्छा, नमस्कार काकू. बाळा, तू काउन्सिलिंग ग्रुप सुरू केलास ना, खरंच ग्रेट आहे. माझ्या मुलाला त्याचा खूप फायदा झालाय आणि त्याच्यात खूप फरक पण दिसून येतोय. काकू, अहो त्यात माझं काहीच क्रेडिट नाहीये. सगळं डॉक्टर नीलांजनाने सुरू केलंय. मी तर फक्त त्याचा एक पार्ट आहे. तसं का असे ना, पण बाळा तुझा मला खूप अभिमान आहे. तू एवढं सगळं भोगून सुद्धा स्वतःच्या पायावर उभी आहेस. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यात सुद्धा माझं काहीच क्रेडिट नाही. ही माझी आई श्रद्धा मिरजकर. ही माझ्या पाठीशी उभी होती म्हणून मी या सगळ्यातून बाहेर येऊ शकले. तुम्ही तुमच्या मुलाच्या पाठीशी अशाच उभा राहा. तू या सगळ्यातून नक्की बाहेर ये. हो बाळा, देव तुझं भलं करो. काकू, नमस्कार करते. सरक. चल 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 चल, त्याला फॉलो कर. कुठे? समोर. थांब 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 थांब.
कुठून तुझ्या नादी लागलो ना कळत नाही मला. एवढी फास्ट गाडी चालवली की पळत पळत मी आधी पोहोचलो असतो. सर सर तो चोर तिथे आहे. Dr. Bhosle, you need a hand? You need a hand? एक मिनिट. काय करणार? या. थँक्यू. कोण होता तो? तो बुरटा चोर. तुम्ही बुरट्या चोराच्या सुद्धा मागे पळता? पोलीस आहोत आम्ही. आमच्यासाठी गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार, आम्ही त्याच्या मागे लागणार. पण तू बघितलं ना, साधा बुरटा चोर पण आजकाल माझ्या ज्याने पकडला जात नाही. सर, इट वॉज नॉट युअर फॉल्ट. तिथे शेवाळ होतं. चालायचं. तू इथे काय करतेस? मी कॉलेजवरून येत होते, पण तुम्ही असे अचानक मध्ये आलात. सॉरी. सॉरी कशाला? मला खूप मजा आली असं चोराचा पाठलाग वगैरे करायला. मजा आली. बघितलं ना आमचं प्रोफेशन किती इंटरेस्टिंग आहे. बाकी कशी आहेस तू? कशी दिसतीये? अरे एकदम फिट. करेक्ट. पण मला खूप छान वाटलं तुला असं पाहून. पण तुम्ही नंतर काही कॉल वगैरे केलाच नाहीत, भेटायलाही आला नाहीत. तुम्ही चौकशी करायला येणार होता ना? चौकशी? कसली चौकशी? किलवर मॅटर इज ओव्हर नाऊ. खरंच? आजूबाजूला बघ, जगात कसं सगळं अलबेल सुरू आहे, हो की नाही? आमच्या चॅनल तर्फे झालेल्या सर्वे मधून टॉप 10 अचिव्हर्स पैकी एक आहे मुंबई शहराचे एसीपी भूषण शेरेकर. त्यांच्या धडक कारवाईच्या स्टाईलमुळे आज ते सर्व माध्यमात आणि जनसामान्यात प्रसिद्ध आहेत. मुंबईतलं एक मोठं ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करण्यात भूषण शेरेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची फायर ब्रँड प्रतिमा ही त्यांना टॉप 10 अचिव्हर्सच्या लिस्ट मध्ये समाविष्ट करते. त्यांना अचिव्हर ऑफ द इयर हा अवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. मला सांग, जंगलाचा राजा कोण? सिंह. मोर. मोर. आता इथून कुठे जाणार तू? आता डॉक्टर निलांजनाकडे. चांगलंय. सर, तुम्हाला कुठे सोडू? माझ्या कर्मावर सोड मला. येऊ का? How are you? I'm good. टॉप छान आहे तुझं. थँक्यू. कसं झालं आजचं सेशन? इट वॉज क्वाईट गुड. आज ऋषिकेश येऊन बोलला माझ्याशी. तो सांगत होता की आज 22वा दिवस आहे, त्यांनी ड्रग्सला हातही नाही लावला. वाव. इवन समीर सुर्वेची आई येऊन भेटली. त्याही म्हणाल्या की त्याच्यात खूप सुधारणा आहे. इट्स युअर क्रेडिट सावनी. नो मॅम, यात माझं काहीच क्रेडिट नाहीये. तुम्ही माझ्याशी जे बोलता तेच मी त्यांच्याशी बोलते. सो इट्स ऑल युअर क्रेडिट. नाही ग, इट इज युअर क्रेडिट. कारण दिस इज अ पार्ट ऑफ आवर ट्रीटमेंट. काय माहितीये, आपण एखादी गोष्ट शिकतो त्याच्यापेक्षा आपण ती जेव्हा शिकवतो तेव्हा ती आपल्याला जास्ती चांगली कळते. कारण आपल्याला ती आपली जबाबदारी वाटते की समोरच्याला क्लिअरली कळलं पाहिजे. तूही तेच केलंस. तुला जे काही मी शिकवलं ते तू त्याच पद्धतीने समोरच्याला एफर्टलेसली शिकवलं आणि तुला ते जास्त चांगलं कळलं. तसंच होतंय मॅम. तुम्ही जर मला हा फोकस ग्रुप जॉईन करायला सांगितलं नसतं तर कदाचित माझ्यात इतका बदल झाला नसता. काय होतं माहितीये सावनी, आपण जेव्हा एकटे लढतो ना तेव्हा आपण थकून जातो. कारण आपल्याबरोबर कोणी पार्टनर बडी नसतो, शेअर करायला कोणी नसतं.
ते म्हणतात ना, सुख वाटलं की ते वाढतं, दुःख वाटलं की कमी होतं. सेम. यू आर ऑन द राईट ट्रॅक सावनी. मी तुझ्या आईला म्हटलं होतं 1 महिन्याने बोलूया, बट यू आर फास्ट. बरी झालीस तू. बट सावनी, नाव वी हॅव टू डिग डीपर. म्हणजे बस. बी कम्फर्टेबल. सावनी, तू मला असं म्हणाली होतीस की त्या काही लोकांनी तुला पकडून ठेवलं, बरोबर? आणि त्याच्यानंतर तिथपासून ती तुझी मैत्रीण नताशा, म्हणजे नताशाचा मृत्यू झाला ह्याच्याबद्दल तुला काहीच आठवत नाही. मृत्यू नाही मॅडम, खून. खून. तू तुझ्या मैत्रिणीचा नताशाचा खून होताना स्वतःच्या डोळ्याने बघितलंस आणि त्याचा परिणाम तुझ्या मेंदूवर झाला. त्यामुळे आता तुझा मेंदू त्या खुनाशी निगडीत सगळ्या गोष्टी इमिजिएटली ब्लॉक करून टाकतो आणि मग ह्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पॉपअप होतात. म्हणजे तुला स्वप्न पडतात, दचकल्यासारखं होतं, अस्वस्थ वाटतं, हो ना? सावनी, जोपर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन आपण तुझ्या मेंदूतून काढून टाकत नाही तोपर्यंत तू हील होणार नाही. वी हॅव टू निप इट इन द बड. मुळापासून उपटून टाकायचं. मी आठवायचा खूप प्रयत्न करते, सगळं नताशाशीच रिलेटेड आहे, पण काहीच आठवत नाही. आणि डोक्यावर खूप ताण येतो, डोकं दुखायला लागतं. आय नो. तुझ्या कॉन्शियस माइंडला ते आठवत नाहीये कारण ते तुझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये अडकले. आपल्याला ते सबकॉन्शियस माइंड मधलं काढायचं सोपं नाहीये. लेट मी मेक दिस व्हेरी क्लिअर. आय विल पुट यू थ्रू हिप्नॉसिस. म्हणजे ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर तुझं कॉन्शियस माइंड बंद करायचं, कारण ते तुला घडलेल्या गोष्टी आठवून देत नाहीये. आणि मग सबकॉन्शियस माइंड मधनं सगळं काढून घ्यायचं. ओके. हिप्नॉसिस बद्दल तू इंटरनेटवर वाचलं असशील, पाहिलं असशील. ते खूप एंटरटेनिंग वाटतं, गमतीशीर वाटतं, पण तसं ते नाहीये. ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे. जी इन्फॉर्मेशन तुझ्या मेंदूला द्यायची नाहीये तीच आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यामुळे तुला त्रास होऊ शकतो. म्हणून तू या सगळ्याबद्दल एकदा तुझ्या घरच्यांशी बोल, आईशी बोल. त्यांनी जर परमिशन दिली तरच करू. सावनी, जोपर्यंत ही इन्फॉर्मेशन तुझ्या मेंदूतून बाहेर जात नाही तोपर्यंत तू पूर्णपणे हील होणार नाही. चालेल, मी आईशी बोलते आणि कळवते. चालेल. निघू? शुअर. बाय मॅम. बाय. सर, शेरेकर साहेबांनी तुम्हाला बोलवले. मी नाही येणार कुठे. झालं, माझं ड्युटीचा टाइम संपलाय. मी आता घरी चाललोय. बास. सर, माझ्या कशाने चिडताय? साहेबांचा निरोप आहे. जातो. सर, बोलवलं? अरे भोसले, त्या हॉटेल चायना टाउन मध्ये एका रूम मध्ये बॉडी सापडली आहे, जा जाऊन तपास कर. सर, माझी ड्युटी संपली सर. मी पार्करला हँडओव्हर दिला. मला तुला पाठवायचं. काय भोसले, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, विसरला का? आणि पोलिसांचं काम असं संपतं का? नाही ना.
कुठल्या तरी एस्कॉटची बॉडी सापडली आहे, जा ताबडतोब निघ. सर. अरे भोसले, एक मिनिट, पेढे घे. कसली सर? अरे मला तो अचिव्हर ऑफ द इयरचा अवॉर्ड अनाऊन्स झाला ना, त्याचे. अभिनंदन. थँक्यू. करेक्ट माणसाला मिळाला अवॉर्ड.